नमस्कार मित्रांनो, डॉक्टर समिती विथ इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्टच्या सदराखाली आपण दरवेळेला काही नवीन विषय घेऊन त्याच्यावरती माहिती घेत असतो. आज आपल्यासमोर असंच एक छोटेखानी आपण शीट मेटल, जिथे आपल्याला काही पत्र्याची कामं करायची असतात आणि त्या पत्र्यांना वेगवेगळे शेप द्यायचे असतात किंवा त्यांच्यापासून रोलिंग करून काही शेल बनवायची असते, एखादी वेसल बनवायची असते किंवा एखाद्या रॉडला किंवा पाईपला आपल्याला बेंड करून त्याच्यापासून काही स्पार्जर किंवा एखादं काही गोल वर्तुळ बनवायचं असेल तर अशा गोष्टी कशा केल्या जातात याची एक छोटीशी माहिती आपल्या घरच्या सेटअपवरती आपण करणार आहोत. ही समोर जी तुम्हाला दिसते ही आहे प्रेस. आता ही आपली हँड प्रेस आहे. या इथे आपण बघतोय कसं या हँड प्रेसवरती आपण हँडल मी जेव्हा फिरवतोय त्यावेळेला हा जो त्याचा जो रॉड आहे मधला हा रॅम तुम्ही बघताय तो खालती दाबला जातो आणि तो जोरात दाबला जावा म्हणून आपण त्याला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज दिलेला आहे. जिथे आपण पहार लावतो आणि एखादा दगड उचलतो तेव्हा कसा खूप मोठा जड दगड जो असतो पण तो पहाडीच्या लांबीमुळे आपल्याला सहज उचलता येतो. तर कसा या इथे हा फलक्रम आहे आणि ह्या फलक्रमवरती हा रॉडला गोल फिरवायची इथे त्यांनी दाते दिलेले आहेत. या दात्यांमध्ये आपल्याला हा रॉड जो आहे हा खाली दाबला जातो आणि तो आपोआप वरती यावा आपलं काम झाल्यानंतर म्हणून त्याला इथे स्प्रिंग दिलेली आहे. तर याला म्हणायचं हँड प्रेस. असंच आपल्याकडे न्यूमॅटिक प्रेस जी हवेवरती चालते, हवेच्या दाबावरती, आणि हायड्रॉलिक प्रेस जी पाण्याच्या किंवा ऑइलच्या दाबावरती चालते. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रेसेस असतात. तिन्ही प्रेसेस आपल्याकडे आहेत. एक जशी असेंब्ली आपली तयार होईल तर त्याप्रमाणे आपण करणार आहोत. आणि अशा प्रकारची एक आणखीन एक प्रेस आपण या इथे आणलेली आहे ती जी आपल्या सोडा वॉटरच्या बाटल्यापूर्वी किंवा आजकाल सॉसच्या बाटल्या ज्या असतात तर त्या बाटल्यांना आपण बुच्चा लावतो. एक मिनिटात आलो. तर ही बुच्च कशी लावली जातात तर त्यासाठी सुद्धा एक छोटीशी प्रेस असते. ही बाटली आपल्याला सगळ्यांना ओळखीची आहे, सॉसची. केचप किंवा सॉस किंवा ह्याच्यामध्ये पूर्वी कोल्ड्रिंक्स मिळायची. आता सगळ्या कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या प्लास्टिकच्या झाल्यामुळे आपल्याला प्लास्टिकच्या, पण अजूनही आपल्या बिअरच्या किंवा वाईनच्या किंवा बाकीच्या ज्या बाटल्या आहेत त्यांना ह्या अशा प्रकारची बुच्च जी असतात की ज्याची पूर्ण सील होतं. आपण आंब्याचा रस सुद्धा जेव्हा साठवतो तो सुद्धा अशा प्रकारच्याच बाटल्यांमधून साठवला जातो. आणि ही जी बाटली आहे आणि या इथे जी ही प्रेस आहे या प्रेससारखीच ही प्रेस आहे. याला इथे वरती हँडल आहे, आतमध्ये स्प्रिंग आहे. आपण जेव्हा खालती दाबतोय त्यावेळेला ही जी खालची ॲडजस्टमेंट आहे ही खालती येते आणि आपल्या बाटलीच्या हाईटप्रमाणे ही आता बाटली इथे आपली आहे तर त्याप्रमाणे आपल्याला या इकडनं त्याला ॲडजस्ट करता येतं कुठपर्यंत आपल्याला खालती वरती करायचं आहे. आता मी हे खालती घेतलं, कदाचित खूप खालती गेलं आहे. आपण त्याची बुच्च पण काढूया आणि दोन्ही प्रेसचं काम कसं होतं याचा आपल्याला एक चांगला अंदाज ह्याच्यामधनं येऊ शकतो. ही जी बुच्च असतात ही बाजारामध्ये तयार मिळतात. आंब्याचा रस काढायचा कसं या इथे टोमॅटोचा रस काढलेला आहे आणि त्याच्यावरती जी काय आपल्याला थोडीफार प्रक्रिया करायची असते. प्रक्रिया म्हणजे आपल्याला नॉर्मली आपण काय करतो त्याच्यामध्ये आपण उकळवतो थोडासा रस. तो एक फक्त उकळी आली की त्या आंब्याच्या रसाला थांबवायचं. तसंच ह्याच्यामध्ये आपण उकळवतो आणि काही मसाले वगैरे घालतो आपल्या आवडीचे. आंब्याच्या रसात आपण मसाले किंवा असं काही घालत नाही. जर आपल्याला प्रिझर्वेटिव्ह म्हणून काही वापरायचं असेल तर साखर वापरावी. पण आंब्याच्या रसाला एक उकळी आणली आणि ह्या पद्धतीने जर आपण त्याचं बुच्चू लावलं, हे अशा प्रकारचं जे बुच्चू असतं, ही बुच्चू मी तुम्हाला म्हटलं तसं बाजारामध्ये आपल्याला पाहिजे तेवढी विकत मिळतात. तयार बुच्च असतात ही. आणखीन त्याप्रमाणे त्याला आकार दिलेला असतो आपल्या बाटलीच्या ह्याच्याप्रमाणे. आणि हे बुच्चू याच्यावरती त्याला मॅग्नेट दिलेलं आहे. ते बुच्चूला इथे मॅग्नेट आहे. या याच्यावरती आपण सोडलं तर जाऊन ते चिकटून राहतं. इथं ऑलरेडी एक बुच्चू आहे आपलं, त्यामुळे हे जात नव्हतं. हे इथे मी काढलं आणि आता हे बुच्चू इथे लावलं, मॅग्नेटने हे चिकटलं इथे. तर ही बाटली उघडली मी, त्या बाटलीला इथे खालती ॲडजस्ट केलं
नाही होत आहे, आपल्याला थोडंसं वरती घ्यायला लागणार आहे. हा इकडचा नॉब दाबला, रिलीज केला, लॉक केलं, बाटली खालती आली. इथे बरोबरती सेंटरला ठेवायची. इथे आतमध्ये दिसते तुम्हाला ते दाबले गेले. आणि आता हे जर मी दाबलं कट्ट इथे, तर हे बुच्चू इथे याच्यावरती लागून गेलं आपलं. आता जो ओपनर असतो त्या ओपनरने केल्याशिवाय हे बुच्चू निघणार नाही. आता मी किती हलवलं, किती प्रयत्न केला तरी हे निघणार नाही. आपल्याला आणखीन टाईट करायचं असेल आणखीन टाईट करू शकतो आपण. त्याला आपल्याला लिमिट देता येतं आणि त्यापेक्षा जास्त जर झालं तर आपोआप त्या स्प्रिंगमुळे ते निघून जातं. ते आता बाटलीचं बुच्चू छान लागलं. जसं आपण आता इथे हे बाटलीचं बुच्चू बघितलं लावलेलं, ते वरती आपल्याला नंतर वापरायची कॅप लावून टाकली, बाटली झाली. ही प्रेस आता आपण बाजूला ठेवूया. आणि हे जे प्रेस आहे ह्या प्रेसवरती, जसं आता आपण ह्या प्रेसवरती बघितलं तसंच, की हा जो इथे वरती होता ह्याला म्हणायचं डाय, ह्याला म्हणायचं पंच. जो आपण ह्या इथे हा इथे पंच आहे आपला, आणि खालचा जो डाय आहे तो आपण मुद्दामून मोकळा ठेवला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. अशा प्रकारचं इथे याला डायचं आपण स्वरूप दिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यात प्लेट जी आपली आपण फॉर्म करायची, आपल्याला ही जी आपली प्लेट आहे त्या प्लेटला फॉर्म करायचं आहे, की ह्याच्यामध्ये जाऊन बसवणार. आणि वरना हा जो पंच आहे त्या पंचला सुद्धा या डायच्या प्रमाणेच आकार दिलेला आहे. असं जर मॅचिंग जर आपण केलं, दुसरं जर तुम्हाला दाखवायचं झालं डाय पंच, तर हे अशा प्रकारचं आपले डाय पंच आहे. हा खालती जो आहे हा आपला डाय आहे आणि हा वरती जो आहे हा आपला पंच आहे. हा असा याच्यामध्ये जर ठेवला आणि दाबलं तर त्याप्रमाणे आपल्याला खालचा या दोघांच्या मध्ये ज्यावेळेला हा पत्रा दाबला जाणार आहे, हा पत्रा ज्यावेळेला आपण या दोघांच्या मध्ये ठेवू आणि वरना जेव्हा त्याच्यावरती प्रेशर देऊ, त्यामुळे ह्याची जी रेडियस आहे, ह्याचा जो आकार आहे तो आकार आणि हा खालचा डाय, या डाय आणि पंचामध्ये जी गॅप राहते ही अशी बरोबर युनिफॉर्म गॅप तुम्हाला जी दिसते, त्याच्यामध्ये हा पत्रा जाईल आणि तोच शेप त्याच्यावरती तयार होईल. तर त्यासाठी आपण काय केलं आहे, या इथे ही जी प्रेस आहे या प्रेसला म्हणायचं हे हँडल, हा इथे आहे याला म्हणायचं रॅम. हा रॅम वर खाली होतो आपल्या हँडलप्रमाणे, किंवा हवेच्या दाबाने, किंवा पाणी किंवा ऑइलच्या दाबाने, किंवा इलेक्ट्रिक मोटरच्या दाबाने. आणि रॅम जसजसा खालती येतो तसं त्याच्यावरती जो पंच आहे या पंचला दिलेला शेप आणि ह्या डायमधला शेप याच्यामधली जी गॅप राहणार आहे त्याप्रमाणे ह्याच्यावरती आपण त्याला आकार देऊ शकतो. आता आपण ही प्लेट घेतली आहे, या प्लेटला आता आपण इथे ठेवूया आणि पहिला आकार द्यायचा प्रयत्न करूया. सोपं काम आहे एकदम आपल्याला सहज गतीने त्याच्यावरती करता येईल. ते इथे मी ते ठेवलं आहे, या इथे आता हे दाबतोय मी आणि हे पूर्ण त्याच्यावरती आपण लोड दिलेलं आहे. जेवढं फॉर्म करता येईल जेवढं त्याच्यावरती जोर मी देतोय, जेवढं ह्या मशीनची ताकद आहे तेवढा पूर्ण जोर ह्याच्यावरती मी दिलेला आहे. आणि आता बघा जी आपली प्लेट होती अशी सरळ, ती आता ही कशी वाकडी झालेली आहे. तर तिला आपण आता अँगल बनवला आहे आणि तेच समोरच्या बाजूलाही आपण आता करूया, म्हणजे आपल्याला त्याचा चॅनल बनल्यासारखं दिसेल. छोट्या छोट्या कृत्या, छोटी छोटी मशीन्स, छोट्या छोट्या आयडियाज, जेव्हा आपण एखादं आपलं ग्रिल बनवतो किंवा आपण एखादा आपल्या दरवाजा बनवतो, त्याला जर स्ट्रेंथनिंग करायचं असेल, स्टिफनिंग करायचं असेल, त्याला शक्ती द्यायची असेल त्या प्लेटला, आता हा बघा आला इथे चॅनल. आता याच्यावरती आपण काय करूया, हा पंच काढूया, आपला हा दुसरा पंच आहे तो लावूया. खालती आपण हे जे आपलं डाय ठेवलेला आहे बनवून तो ठेवूया आणि ह्या पत्र्याला मध्ये गोलाकार देता येतो का बघूया. आपली तेवढी ताकद आहे का आपल्या प्रेसची आणि मी तेवढा जोर काढू शकतो का, त्या दोन्ही गोष्टींचं आपल्याला होईल होता. तर हा आता आधी लावलेला जो पंच आहे याच्यामध्ये तो पंच मी काढला आणि हा डाय पंच तुम्हाला आता पुन्हा इथे जवळून दाखवतो. हो, याच्यामध्ये असं आतमध्ये आपण केलं की डाय पंच सारखं तयार होतं. तेच आपण जर आता याच्यामध्ये प्लेट ठेवली, हे बघा ही प्लेट याच्यामध्ये त्याचा आकार त्याने घेतलेला आहे. जेवढं मी दाबीन तेवढं ह्या पंचचा आकार जो आहे 90 डिग्री
तर त्याप्रमाणे बरोबर ह्याच्यावरती ते येईल आणि हा जो गोलाकार आला आहे या इथे आत्ता तो गोलाकारही आपला जाऊ शकेल, पण त्याला प्रेशर खूप लागेल. आपला पत्रा जाड आहे किंवा आपली प्रेसची ताकद तेवढी नाही आहे, कमी आहे, त्यामुळे आज आपण तेवढा जास्त जोर काढू शकणार नाही याच्यावरती. पण जे आपल्याला जमलं, ज्याच्यामध्ये आपल्याला आयडिया आली की फॉर्मिंग म्हणजे काय होतं, आपल्याला कसं एखाद्या पत्र्याला किंवा वस्तूंना जर शेप द्यायचा असेल तर डाय, पंच आणि प्रेस याच्यामध्ये जर आपण करून केलं आणि त्याच पद्धतीने आपण बघितलं की आपल्याला जर एखादा गोष्ट प्रिझर्व करायची असेल, जर ती वर्षानुवर्ष सांभाळायची असेल तर त्यासाठी आपण काय करतो, सोडा वॉटरच्या बाटल्या, बिअरच्या बाटल्या, त्यांच्यामधनं आपले जो आंब्याचा रस, फणसाचा रस, कोकमाचा रस किंवा जो कुठला आपल्याला सांभाळ करायचा असेल तो आपण लावतो आणि बाटलीवरती बुच्चू लावतो त्याला. आता तुम्ही इथे बघताय की आपल्याला हाईट ॲडजस्ट करायला लागणार आहे, कारण आपल्याला डायला इथे जी हाईट दिली होती ती हाईट याच्यात नाही आहे. त्यामुळे पुन्हा मगाशी जसं ॲडजस्ट केलं तसं या इकडे हे जे साईड जे आहे त्याचे ते आपल्याला उघडायचे आणि आपल्या नवीन ठिकाणी त्याच्यावरती नेऊन आपल्याला डायची पोझिशन, पंचची पोझिशन आणि ते एकमेकांच्या खाली येऊ शकतात का नाही. आता मी खाली सरकवलं आणि साधारण ह्या हाईटला मला वाटतं ते बरोबर येईल. थोडंसं आपण वरती घेऊया आणि ह्याला लॉक करायचा प्रयत्न करू. म्हणजे आपल्याला आपल्या पत्र्याला गोलाकार देता येतो का ते आपण बघणार आहोत. इथे हीच सगळी ऑपरेशन्स इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेला आपण जातो, एखाद्या कंपनीमध्ये जातो, उद्योगधंद्यामध्ये जातो, त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. आपल्याला ते शिकायचं आहे, त्यामुळे आपण मोठी मशीन्स काही इथे घेतलेली नाही आहे. ती प्रत्येक शाळेत घेऊन जायला आपल्याला कठीण होतं आणि म्हणून आता आपला हा सेटअप इथे पुढच्या फॉर्मिंगसाठी रेडी झालेला आहे. त्या रेडी सेटअपवरती आपण आता हा पत्रा ठेवणार आहोत आणि ह्या पत्र्याला आपण किती जोर देऊ शकतो, किती फॉर्मिंग करू शकतो हे आता बघणार आहोत. जर आपलं सक्सेसफुल झालं तर त्याला छान गोलाकार येईल. दिसतंय तुम्हाला. आता इथे मी लावलं, हे सगळं सेटअप केलं आहे, डाय पंच लावला आहे आणि वरनं आता मी त्याचं फॉर्मिंग चालू केलं. थोडा थोडा शेप घेतो. मला इथे दिसतंय, तुम्हाला कदाचित व्हिडिओमध्ये दिसत नसेल. आवाज येतो म्हणजे चांगलं घर्षण होत आहे, त्याच्यावरती दाब दिला जातो. मागणंही मला आता थोडंसं पकडायला लागेल, कारण आता तो स्टँड वाकडा व्हायची शक्यता आहे. आणि जो मगाशी आपल्याला चॅनलसारखा दिसत होता त्याला आता हा आणखीन एक वेगळा शेप आपण देऊ शकतो. आता हे मी पुन्हा वाकडं करू शकतो, म्हणजे त्याचा क्लॅम्प, असा जो क्लॅम्प होईल आणि या इकडनं हे जर मी काढले बाहेर तर त्याचा क्लॅम्प तयार होईल. आता हे आपलं पन्हळ तयार झालं. पन्हळ करायची आपली ही प्रक्रिया आपल्या ह्या डायपंचवरती आत्ता आपण शिकलो. असेच तुम्हाला एक रोलिंग मशीनचा जो 3 रोल रोलिंग, ज्याच्यावरती ही पूर्ण वर्तुळाकार पाईप बनवता येईल अशी एक प्रक्रिया आपल्याकडे आहे, ती आपण बघूया. आणि अशा पद्धतीने आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळतील, शिकायला मिळतील. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, प्रात्यक्षिक केल्यावरती आणखीन आपल्याला त्याच्यावरती जास्त चांगली समज येते. असे व्हिडिओज तुम्हाला आवडतील आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपण जास्त संवाद साधूया एकमेकांशी आणि जेवढं आपल्याला एकमेकांना शेअर करता येईल तेवढं करून एक चांगले कारागीर आणि आत्मनिर्भर ही जी भारताची योजना आहे त्या योजनेअंतर्गत जेवढा सहभाग आपल्याला करता येईल, जेवढं आपल्याला आज जागतिक बाजारपेठेत आपलं स्थान निर्माण करता येईल तेवढं निर्माण करायचा प्रयत्न करूया. धन्यवाद. नमस्कार. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण बघितलं की हे 3 रोल मशीन आहे. त्या इथे वरती एक रोल आहे, त्या इथे एक पुढे रोल आहे आणि इथे खालती रोल आहे. तर हे वरती जे 2 नॉब दिलेले आहेत आपल्याला, यांनी ह्या 2 रोलमधलं डिस्टन्स किंवा गॅप जी आहे ती ह्या पत्र्याच्या थिकनेसप्रमाणे आपण ती ॲडजस्ट केलेली आहे की ज्यातनं हा पत्रा या इकडे आता आत बाहेर फिरतोय. हा बघा आता पुढे येतो इथे पत्रा आणि
हा जो तिसरा जो रोलर आहे हा ह्या पत्र्याच्या ह्या 2 रोलर्सच्या समोर जरी असला तरी तो ह्या इकडचे जे 2 नॉब आहेत ह्या 2 नॉबने आपण त्याला वरती घेऊ शकणार आहोत आणि जसजसं ते वरती घेऊ तसं आता हा जो फ्लॅट आहे पत्रा हा हळूहळू गोलाकार होत जाईल, त्याचे शेल बनायला सुरुवात होईल. आता आपण इकडनं हे चालू करतोय. सुरुवातीला इकडे थोडासा गोल झाला, अजूनही आपल्याला बराच गोल करायचा आहे. तो एक त्याची फेरी झाली. आता हा हे फिरवून आपण रोल आणखीन वरती घेणार आहोत आणि उलटं फिरवणार आहोत. उसाच्या रसासारख्यात बाहेर काढून करतात, या इथे आपण त्याच परिस्थितीमध्ये गोल फिरवणार आहोत. अजूनही त्याला गोलाकार येत नाही आहे, हे आणखीन त्याला घट्ट करावं लागणार आहे आणि हे बरंच करावं लागणार आहे कारण ह्या पत्र्याला खूप ताकद असते आणि तो सहजासहजी त्याचा गोलाकार त्याची सपाटी जी आहे ती सोडणार नाही किंवा गोलाकार तो पकडणार नाही. आपल्याला ट्राय करून बघायचं आहे की हे किती वेळा आपण केलं की ते आपल्याला बरोबर गोलाकार होईल आणि ह्या मशीनचे लिमिट आहे त्या लिमिटमध्येच आपण राहतो आहे का आपल्याला लिमिट कमी पडणार आहे आणि शेवटी गोलाकार जो यायला पाहिजे तो येणार नाही आहे. आता मी बाहेर काढतो. त्याच्यामध्ये बघा हा थोडासा आता पत्रा थोडासा बेंड झालेला आहे, म्हणजे शेवटी आपल्याला तो असा पूर्ण गोल करायचा आहे. पण त्याला स्प्रिंग बॅक जो म्हणतो आपण, ते स्प्रिंग बॅक इतकं त्याचं जास्त आहे की ते पटकन होणार नाही. जेवढं पत्रा पातळ आणि जेवढा हार्ड असेल तेवढं स्प्रिंग बॅक त्याची जास्त असते. तो गोलाकार असा येईल पण तो लगेच ओपन होईल. तर त्याचं आता आपल्याला बघायचं आहे की ह्या मशीनवरती आणखीन याच्यावरती आपण ते जोडू शकतो का नाही, गोल करू शकतो का नाही. ते अजूनही आपल्याकडे थोडीशी मशीनमध्ये प्रोव्हिजन आहे, त्याचा आपण वापर करूया. वरवर ते येत आहे आणि जर त्यांनी आकार घेतला तर चांगलं आहे, नाहीतर आपल्याला दुसऱ्या प्रकारच्या प्लेट्स आणाव्या लागतील की ज्या मऊ आहेत. आता इथे तुम्ही जर बघाल तर आता थोडासा पत्रा गोल व्हायला सुरुवात झालेली आहे. जो आधी फ्लॅट होता तो आता गोल होता, पण अजूनही त्याला जसं वरती प्रोव्हिजन आपल्याकडे आहे तेवढं करायचा प्रयत्न करूया. जसजसं आपल्याला प्रोव्हिजन संपेल तेव्हा काही पर्याय राहणार नाही. थोडं खालती घ्यावं लागणार आहे आपल्याला कारण बाहेर काढला होता तो वरती येत नाही. एकदा आता त्या 3 रोलमध्ये तो अडकला पत्रा की आता आपण त्याला जेवढं टाईट करता येईल तेवढं करूया आणि गोल करायचा प्रयत्न करूया. कदाचित त्याची शेल आता व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हा जो शेप येतो आहे हा आपल्याला परमनंट असायला पाहिजे, ही आपली गरज आहे. तरच तो आपल्याला वापरता येईल, नाही तर स्प्रिंग बॅकसारखा पुन्हा सुटून जाईल. हळूहळू गोळाकार तो घेतोय. जो एकदा दोनदा केल्यानंतर त्याचा स्प्रिंग बॅक जो आहे तो थोडासा कमी व्हायला लागेल आणि त्याची शेल बनवायच्या दृष्टीने अजूनही आपल्याकडे थोडी प्रोव्हिजन आहे. जेवढी प्रोव्हिजन आहे तेवढं आपण घेऊया. त्यापेक्षा जास्त जर आपल्याला नाही जमलं तर सोडून घेऊया. आपण ॲल्युमिनियमचे पत्रे आणूया की जे नक्की मऊ असल्यामुळे स्प्रिंग बॅक त्याची कमी असते आणि ते छान गोल फिरतील आपल्या ह्याच्यावरती. आपल्याला फक्त काय की शिकायचंच आहे, त्यामुळे ॲल्युमिनियमवरती करतो आहे का लोखंडाच्या पत्र्यावरती करतो आहे हे फारसं महत्त्वाचं नाही आहे. पण ज्यावेळेला एखादी प्रेशर वेसल बनवली जाते, हीट एक्सचेंजर बनवला जातो, त्यावेळेला तो कसा बनला जातो हे आता आपण इथे प्रात्यक्षिक घेतो की आलेल्या प्लेटचं गोल फिरवून त्याला एक म्हणजे जो प्लेट जी आहे त्या प्लेटच्या ऐवजी आपण आता ह्याच्यातनं बनवणार आहोत एक शेल किंवा नळीचा आपण आता त्याला परिणाम आणतो. हळूहळू ती नळी तयार होते आपली. अजूनही थोडीशी प्रोव्हिजन आपल्याकडे आहे, थोडी सगळी आता आपण वापरून टाकूया आणि जे काय होईल त्यातनं चांगलं शेल ती
काढायचा प्रयत्न करूया. मगाशी आपण बघितलं मी हाताने ज्यावेळेला करत होतो त्यावेळेला हाताने केलेलं जे होतं ते पुन्हा निघून जात होतं, म्हणजे स्प्रिंग बॅक होतं, ते ओरिजिनल त्याचा जो शेप होता त्या पोझिशनला येत होतं. आता ह्या मशीनमधनं आपण 2-4 वेळा फिरवल्यामुळे त्याला बराचसा चांगला शेप त्याचा धारण केलेला आहे त्याने, आणि तो ओपन होत नाही आहे, स्प्रिंग बॅक होत नाही आहे. म्हणजे आता आपण त्याला परमनंट जी एक नळी बनवायची आहे त्या नळीचा आकार देण्यासाठी त्याला योग्य केलं आहे, किंवा तेवढं त्याच्यावरती आपण मेकॅनिकल वर्किंग त्याच्यावरती जे काम करायला हवं आहे तेवढं काम आपण ह्या रोलिंग मशीनमध्ये केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण गोल कापून सोडवू शकतो. आता हे प्रेशर याच्यावरचं आपण रिलीज करून हा रोल खालती घेणार आहोत पुन्हा. तसंच वरचं जे आपले शेल आता आपण बाहेर काढू शकतो, पण जर शेल पूर्ण झाली असती आपली, जी आपण ॲल्युमिनियममध्ये करून बघू, आणि ती जर बाहेर काढायची तर तिला पुन्हा ओपन करावं लागेल, आणि ती न करता जर काढायची असेल तर आपल्याला हे वरचे जे 2 आहेत नॉब हे पण काढून, कसा शेल तयार झाला, हाफ शेल तयार झाला आपला. पूर्ण शेल करायचा असेल तर याला आपण असं इकडे जोडून घेऊ आणि वेल्डिंग करू. आपल्याकडे वेल्डिंग मशीन पण आहे. आज आपण ते चालू केलं नाही, आज आपलं शीट मटेरियल फॉर्मिंगवरती असल्यामुळे उद्यानं जेव्हा आपण हे रोलिंग स्पॉट वेल्डिंग मशीन चालू करू त्यावेळेला हे बरोबर शेल कापून घेऊन या इथे त्याला वेल्डिंग करू, आणि पुन्हा इथनं जेव्हा गोल फिरू त्यावेळेला हा पाईप असा छानचा छान जो तुम्हाला इथे दिसतो तो छानच्या छान दिसायला सुरुवात होईल. फक्त ही शेल मी इथे ठेवून देतो आणि त्याच्याऐवजी ॲल्युमिनियमची पट्टी घेतो. किंवा त्याच्या आधी आपण हा एक कोन करून बघूया. कदाचित हा कोन स्प्रिंग बॅकमुळे होणार नाही जो आपण वर होतो. आता कोनसाठी बघा कशी डेव्हलपमेंट केलेली आहे. नरसाळं जे आपण करतो ना तसा आता ह्याचा आकार होईल जर जमलं आपल्याला व्यवस्थित करायला तर. पण त्यासाठी नुसती डेव्हलपमेंट बरोबर असणं गरजेचं नाही आहे, आपल्याला मशीनची ताकदही लागणार आहे, आणि ती ताकद आत्ता आपल्याकडे या मशीनमध्ये नाही आहे. किंवा स्प्रिंग बॅक ह्या लोखंडाचा जो पत्रा घेतला आहे त्याचा खूप जास्त असल्यामुळे आपल्याला त्यातनं काही फारसा शेप देता येणार नाही. पण आपण प्रयत्न करूया, जर थोडाफार ह्या शेलसारखा जरी छोटंसं जरी नरसाळं आपल्याला दिसायला लागलं त्याचं तरीसुद्धा आपण नंतर एक मोठं डेव्हलपमेंट घेऊन छान नरसाळं बनवून त्याला उद्यानं जेव्हा वेल्डिंग चालू करणार आहोत तेव्हा वेल्डिंगही करून घेऊ. असं जेव्हा आपण करू एकत्र गोल त्यावेळेला हा असं आपलं नरसाळं तयार होईल. ते दिसते तुम्हाला. या नरसाळ्याचा आपल्याला उपयोग मग पाणी घेऊन आणि त्याच्या खालती ही अशा प्रकारची नळी लावली इथे खालती या नरसाळ्याला खालती नळी, तर ते छान आपलं नरसाळं तयार होईल. आत्ता आपण ॲल्युमिनियम घेऊया. सगळं सेटिंग आपल्याला पुन्हा बारीक करून खालती करावं लागणार आहे. सेटिंग हलवत राहावी लागतात. तसंच वरती आपल्याला गॅप पण आता वाढवायला लागणार आहे, कारण त्याची जाडी त्या पत्रापेक्षा आता जास्त आहे. तर इथे आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आहे. गेलेलं आहे आतमध्ये, पकडलं गेलेलं आहे दोन्ही बाजूने. पण हा तिसरा रोल खूप उंचावरती आपण नेला होता मगाशी, तो आता मी कमी करून आतमध्ये त्याला एंट्री देण्यासाठी पहिलं बघतोय की एंट्री होईल का आपली. आणि आता हे ॲल्युमिनियम असल्यामुळे त्याला सोपं होणार आहे त्याचा गोलाकार करून. कारण ॲल्युमिनियमला ताकद नाही आहे आणि
स्प्रिंग बॅक कमी असल्यामुळे त्या पहिल्याच सिटिंगमध्ये किती गोलाकार घेतला बघा त्यांनी. किती गोलाकार बघा पहिल्याच याच्यामध्ये. आणि जसजसं आपण आता हे सेटिंग वाढवत नेणार आहोत तसतसं आपल्याला आणखीन गोलाकार बघायला मिळणार आहे त्याचा. आणि पूर्ण वर्तुळ गोलाकार तयार होईल. शेवटचा काही भाग या प्लेट्सचा असतो तो स्ट्रेट राहतो. त्याला प्री पिंचिंग करून घ्यावं लागतं. म्हणजे आधी त्यांना बेंडिंग करून घ्यावं लागतं. त्यासाठी आपण एक प्रेस पण तयार करतो. आता आपल्याकडे ती प्रेस तयार नाही आहे. ज्यावेळेला प्रेस होईल त्यावेळेला ह्या मशीनवरती आणायच्या आधी हे जे 2 छेडे असतात इकडचा आणि इकडचा छेडा, ह्या छेड्याला प्रेसवरती दाबून त्याला गोलाकार दिला जातो. आणि त्या गोलाकाराच्या वरनं या इथे आपण पुढचं आपलं सेटिंग करतो. आणखी आपल्याला छान एक सिलेंडर किंवा एक पाईप बनवून मिळतो आपल्याला. म्हणजे प्रत्येक वेळेला हळूहळू वाढवत नेल्यामुळे शेवटी दोन्ही टोकं त्याची एकमेकाला येऊन जोडलेली आपल्याला दिसते. आपलं टेबल मजबूत नाही आहे, घरात आपण करतोय त्यामुळे. पण ज्यावेळेला आपलं टेबल मजबूत होईल त्यावेळेला हा जो आता इथे हलतंय ते हलणार नाही. रोलिंग आपल्याला सोयीचं होईल. आणि थोडंसं लोड त्याच्यावरचं कमी केलं आहे. आणि आता मी हे तुम्हाला बाहेर काढून दाखवतो कसं बाहेर निघेल ते. आपली ही शेल जी आता आहे ती तयार झालेली आहे. आता हे दोन्ही रोलर मी रिलीज करणार आहे आणि रोलर बाहेर काढून ही शेल आपण बाहेर काढून दाखवणार आहे. हा रोल आता आपला पूर्ण बाहेर निघेल हे काढल्यानंतर. रोल आहे, या इथे त्याला एका बाजूला गिअर आहे. आता ही जी बनलेली शेल आहे ही नाहीतर काढणं शक्य नव्हतं. यात मी रिंग बाहेर काढतो. ते छान रिंग म्हणजे. आता हे दोन्ही छेडे जिथे स्ट्रेट एज राहिले तेवढे जर आपण सोने कापले, एका समोर जर आणले तर सुंदर प्रकारचं आपल्याला वर्तुळाकार पाईप या मशीनमधनं बनवून मिळालेलं आहे. मशीन पुन्हा असेंबली करून तयार ठेवतो आपल्या पुढच्या काही जर ऑपरेशन असेल तर. आणि आता आपण आपल्या दुसऱ्या उपक्रमाकडे जाऊया. तिथे जा शेवटचा छेडा जो सरळ राहिला इथून इथपर्यंत आणि या इथून इथपर्यंत हे जर कापले इथे दोन्ही ठिकाणी आणि ते जर एकमेकांशी जर जोडले तर छान पाईप किंवा क्लॅम्प आपण घरच्या घरी तयार केलेला आहे. हा क्लॅम्प जर आता मी या शेलला जर याच्या आतमध्ये जर घातला असा क्लॅम्प करून जो आपला प्लान आहे तर ही शेल आपली अशी छान व्यवस्थित दिसेल. त्या इथे हा क्लॅम्प त्याच्यावरती जोडला गेलेला आहे आणि इथे आपण रिवेटिंग करणार आहोत. प्लस याला इथे आपण वेल्डिंग करणार आहोत. हे व्यवस्थित काम केल्यानंतर तर आपण हे असंच ठेवणार आहोत. आणि आता आपण आपल्या दुसऱ्या मशीनकडे जातो की जिथे आपण त्याच्या वेड्यावाकडा तारा ज्या होत्या आम्ही तुम्हाला दाखवल्या होत्या त्या तारांना आपण आता छान प्रकारचा शेप देणार आहोत त्या आपल्या दुसऱ्या मशीनमध्ये. या मशीनमध्ये आता इथे तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या तारेच्या डायमीटरसाठी वेगवेगळे त्या इथे आता आपण इथे आपण पहिल्यांदा घालणार आहोत. आणि हे जर गोल फिरवलं आता त्या स्लॉटमधनं ते गेल्यामुळे तुम्हाला ती वायर व्यवस्थित सरळ होऊन बाहेर पडताना दिसेल.
बॅटरी गोल फिरवतो आहे तसं सगळं होतं आणि वरनं आपण त्यांना लोड पण करू शकतो. किती आपण टाईट करतो आहे त्याप्रमाणे आपल्याला त्याचं कमी जास्त गॅप होते. बघा हे वाढलं होतं आत्ता वरती गेलं इथे रोल. आता ही वायर सरळ होणार नाही. आपण ते डिस्टन्स कमी करतो आहे आणि कमी झालेलं डिस्टन्स त्या वायरवरती दबाव आणेल. आता जो माझ्या हाताने होतो आहे त्याच्यावरती ती वायर आपोआप सरळ होईल एकदम. आणि नुसतीच सरळ होणार नाही तर आपल्याला ती गोलाकार जशी शेल गोल झाली होती तसं आपल्याला हे पण छान सरळच्या सरळ त्याच्यामधनं आपल्याला तयार करून मिळेल. हे बघा आता पहिल्या त्याच्यात आपली कितीतरी सरळ झाली. आता ह्याच्यापेक्षा आपण चांगली सरळ करायचा प्रयत्न करणार आहोत. गोल फिरते वायर स्पेशली सरळ पण होते ती. अशा पद्धतीने आपण वायरचा डायमीटरही कमी करू शकतो आणि त्याच्यावरती कंगोरीही देऊ शकतो. ही जी पाकळी झालेली वायर आहे त्या वायरवरती आपण आपल्या रोलिंग मशीनवरती जर घेऊन गेलो तर ती छान त्याची रिंग बनवता येईल. आपण जास्त जाडी वायर घेतलेली आहे आणि ती याच्यावरनं फिरवतोय. अशाप्रकारे आपण ज्या वायर्स आता सरळ केलेल्या आहेत त्या वायरचं आपण रोलिंग मशीनवरती घेऊन जातो. रोलिंग मशीनवरती स्लॉट्स आपल्याकडे आहेत.
त्या सॉसमध्ये आता आपण रोलिंग मशीनवरती रोल करून बघणार आहोत की त्याची रिंग कशी बनवता येईल आपल्याला. बघा आपली जी वायर आपण म्हटलं गोल गोल फिरून त्याचं एक छान गोलाकार रिंग तयार होते. रिंग तयार झालेली आहे. अजूनही आपण थोडीशी ती घट्ट करू शकतो. रिंग तयार झालेली आहे. आपण आता हे वरचं मोकळं करून पुन्हा मगासारखं ती रिंग बाहेर काढणार आहोत आणि तीही आपल्या शेलला आपण स्पॉट वेल्डिंग असता जोडण्याचा, कारण हे थिकनेस कमी आहे. आपली मशीन छोटी असल्यामुळे प्रयत्न करणार आहोत. आपलं पूर्ण वर्कशॉप तयार होईल त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी करायला आणि टेबल हलणार नाही. तेव्हा कशी छान रिंग तयार झाली आपली गोल एकदम परफेक्ट. आणि अशा पद्धतीने आपण ड्रिल्स करून आपल्या शेलवरती जोडून चांगले फॅब्रिकेशनचे जे धडे आहेत ते आपल्या छोट्याशा मशीनवरती फॅक्टरीमध्ये न जाता आपल्या वर्गामध्येच आपण करायला शिकणार आहोत आणि मस्तपैकी मजा करून एन्जॉय करणार आहोत. तेव्हा वाट बघा आपलं वर्कशॉप तयार व्हायची आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती शिकायच्या. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपण काही शीट मेटल संदर्भात व्हिडिओ बघणार आहोत. डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट सदराखाली. या इथे तुम्ही बघताय की काही पत्रे इथे मी आणलेले आहेत, वायर आहे, ॲल्युमिनियमची पट्टी आहे आणि ही इथे काय आपली हत्यार आहेत, कटर आहेत, हॅक्सॉ आहे, आणखी थोडा जास्त ताकदवाला कटर आहे आणि यांच्या उपयोगाने या गॅल्वनाइज पत्र्याचे मी एक डेव्हलपमेंट कापलेली आहे की ज्याच्यात आपण कोन बनवायचा प्रयत्न करणार आहोत. आणि या इथे आहे एक रेक्टँग्युलर किंवा आयताकृती ते काढलेला आहे की ज्याच्यापासून आपण एक शेल बनवायचा प्रयत्न करणार आहोत. या इथे वेड्यावाकड्या तारा आहेत, त्या तारांमधनं कुंडाळलेले त्याची टोकं, तर त्या पहिल्यांदा सरळ करून घेणार आहोत आणि नंतर त्याच्यावरती आपण गोल रिंगा बनवून या दोन जी शेल इथे बनवणार आहोत आणि त्यांना जो कोन बनवणार आहोत त्याच्यावरती
आपल्याला जर स्पॉट वेल्डिंग किंवा सीम वेल्डिंग करता आला तर त्यांचं आपण करणार आहोत. आणि ही ॲल्युमिनियमची जी पट्टी आहे ह्याचं पण आपण शेल रोल करून जे आपण इथे शेल बनवणार आहोत तर त्या शेलला स्टिफनिंग देण्यासाठी त्याला जर रिवेटिंग करता जर आपल्याला आलं तर आपण रिवेटिंग करून बघणार आहोत. अशा वेगवेगळ्या गोष्टीचं प्रात्यक्षिक आपण करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याकडे जी मशीन्स आपण लावलेली आहेत त्या हे आपलं हे पहिलं रोलिंग मशीन मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ह्याच्यावरती रोल करून आपण ह्या शेलला आणि कोनला आणि बाकी सगळ्यांना आकार देणार आहोत. दुसरं या इथे हे रिबिंग मशीन की इथे आपण याच्यावरती त्यांना जास्त घट्ट करण्यासाठी त्याला सेल्फ रिइन्फोर्समेंट आपण करणार आहोत. किंवा आपण एखादा जर रिंग बघितली तर तिला कसं किंवा आपले जे कॅन्स असतात त्या कॅनवरती एक असं आतमध्ये छोटंसं इम्प्रेशन किंवा त्याच्यावरती आतमध्ये डीप असं इम्प्रेशन येत असं आपण खोल हे केलेलं असतं जसं या इथे तुम्हाला दिसतं आहे या पट्टीवरती. तर त्याच्यामुळे त्याला ताकद येते. आता ही पट्टी इथे या मशीनमधनं मी फिरवून काढल्यामुळे ती पटकन बेंड होत नाही आहे, तिला ताकद आलेली आहे. आणि ह्या ज्या सगळ्या विड्यावाकडे झालेल्या तार आहेत त्या पहिल्यांदा ह्या मशीनमधनं आपण सरळ करणार आहोत. आणि नंतर मग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे स्पॉट वेल्डिंग मशीन आहे किंवा इथे सीम वेल्डिंग मशीन आहे किंवा याच्यामध्ये आपलं जे एक छोटंसं आर्क वेल्डिंगचं मशीन आहे किंवा स्पॉट एकदम मायक्रो स्पॉटचं मशीन आहे ते वापरणार होते असेलमधलं. आणि ते झाल्यानंतर मग ह्या छोट्याशा ड्रिल मशीनवरती ड्रिलिंग करून आपण बघणार आहोत. या सगळ्या डेव्हलपमेंट काढायला आपण वेगवेगळ्या त्या ड्रॉइंगच्या आकारांचा वापर केला की इथे ठेवलेले आहेत सेट स्कोर्स वगैरे आहेत. आणि जेव्हा रिंग बनेल ह्यात ना तर त्या रिंगला आपल्याला साईज देण्यासाठी म्हणून आपल्याकडे हा एक रिंग एक्सपांडर आहे की इथे आपण ज्यावेळेला वेगवेगळ्या पुलीज लावू या आपल्याकडे ज्या पुलीज आहेत त्याच्यामधल्या तर त्या पुलीज लावल्यानंतर आपल्याला त्या एक्सपांड करून आपल्याला वेगवेगळ्या ज्या आपल्या हाताच्या बोटांच्या रिंगा असतात तसंच जर काही रिंगांचा आपल्याला डिझाईन करायचं असेल किंवा त्या चेनसारख्या वापरायच्या असतील तर आपण त्या वापरायचा प्रयत्न करणार आहोत. आता कॅमेरा मी हा इथे आत्ताचं आपलं हे प्रास्ताविक झाल्यानंतर थांबवतो, एका लोकेशनवरती तो लावतो आणि ह्या वेगवेगळ्या गोष्टी कशा होत आहेत त्याचं आपण एक चित्रण करूया.